आज मी तुमच्यासाठी पंजाबी समोसाची रेसिपी घेऊन आली आहे आणि त्याचबरोबर ह्या समोसासाठी आपल्याला हिरवी चटणी कशी बनवायची तेही मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मस्त असे क्रंची, क्रिस्पी आणि त्याचबरोबर व्यवस्थित अशी भरलेली स्टफिंग असलेले समोसे कसे करायचे ते आपण पाहूयात। त्यासाठी गॅसवर कुकरमध्ये 4 ते 5 बटाटे आपल्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आणि चटणीसाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, अर्धा लिंबाचा रस, 1 इंचाचं आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 चम्मच डाळवं, 3 ते 4 चम्मच दही, पाव चम्मच काळं मीठ, अर्धा चम्मच आपलं साधं मीठ आणि अर्धा कप पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित स्मूथ होईपर्यंत ही पेस्ट मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायची आहे। ही झाली आपली चटणी रेडी। आता आपल्याला डो करण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप मैद्याचं पीठ घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ, 2 ते 3 चम्मच तूप आणि त्याचप्रमाणे 1 टेबलस्पून ओवा आपल्याला हातामध्ये ऍक्टिव्हेट करून चोळून नंतर ऍड करायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून अगदी पीठ सळसळीत होईपर्यंत आणि त्याची प्रॉपर बाइंडिंग होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करत राहायचं आहे। आता अगदी थोड्या थोड्या पाण्यातच आपल्याला हे अगदी टाईट असं पीठ मळून घ्यायचं आहे। अर्ध्या वाटीपेक्षा थोड्या कमी पाण्यातच हे पीठ अगदी टाईट असं मळून त्याला मी झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवलं आहे। आता आपल्याला स्टफिंगसाठी ड्राय मसाले रेडी करायचे आहेत। त्यासाठी खलबत्त्यामध्ये 1 चम्मच मी इथे धणे घेतले आहेत, त्याचप्रमाणे अर्धा चम्मच मी जिरं घेतलं आहे आणि 1 चम्मच बडीशोप, थोडं जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे। त्यानंतर खलबत्त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंचाचं आलं आणि थोडी पुदिन्याची पानं आपल्याला अगदी बारीक अशी क्रश करून घ्यायची आहेत। कुकरच्या मी 3 शिट्या करून घेतल्या आहेत आणि सुरीने मी सगळे बटाटे इक्वली शिजलेत की नाही ते बघितलं आहे। पाणी काढून हे बटाटे आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत। स्टफिंगसाठी एका कढईमध्ये 2 चम्मच तेलामध्ये मी इथे हिरवी मिरची, आलं आणि जे आपण पुदिना टाकून पेस्ट केली ती टाकल्यानंतर 2-3 मिनिटं फिरवून नंतर धण्याची जी क्रश करून घेतलेली पेस्ट आहे ती ऍड करायची आहे। मस्त असा सुगंध सुटला की ह्यात आपल्याला वाफवलेले 4 ते 5 चम्मच हिरवे मटार ऍड करायचे आहेत आणि त्याचप्रमाणे 3 बटाट्याचे क्यूब केलेले इथे ऍड करायचे आहेत आणि 2 बटाटे मी हातानेच इथे कुस्करून ऍड केले आहेत। हे सगळं आपल्याला 2-3 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या ड्राय मसाले ऍड करायचे आहेत। त्यामध्ये मी 1 टीस्पूनभर काळं मीठ, चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून आपल्याला इथे चाट मसाला, ह्या जागी तुम्ही आमचूर पावडरही ऍड करू शकता आणि पाव चम्मच मी इथे काळी मिरी ऍड केली आहे। पाव चम्मच मी इथे लाल तिखट आणि त्याचप्रमाणे पाव चम्मच गरम मसाला, 1 चिमूटभर हळद आणि 1 टीस्पूनभर मी इथे ओवा ऍड केला आहे। हे सगळं पुन्हा आपल्याला एकत्रित करून मिक्स करून घ्यायचं आहे। वाटल्यास इथे तुम्ही कोथिंबीरही ऍड करू शकता। आता आपल्याला समोसासाठी समोसाच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि ह्या करण्यासाठी सगळ्या पिठाच्या आपल्याला इक्वल असे गोळे करून घ्यायचे आहेत। आता जसा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने एक एक गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि अगदी जेवढं पातळ करता येईल तेवढी ही पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे। जसा ओव्हल शेप असतो त्या पद्धतीने लाटल्यानंतर मध्यभागी आपल्याला त्याला सुरीने कापून घ्यायचं आहे आणि कापल्यानंतर एक जी आपली समोसाची पट्टी आहे त्याला मध्यभागी आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि जसा कोन असतो त्या पद्धतीने कोन केल्यानंतर ह्या दोन्ही बाजू आपल्याला अगदी अलगद हाताने जॉईन करून घ्यायचे आहेत। जर ह्या व्यवस्थित जॉईन झाल्या नाही तर तेलामध्ये हे समोसे सुटण्याची शक्यता असते। आता 1 ते 1.5 चम्मच आपल्याला स्टफिंग ह्यात ऍड करायचं आहे आणि जसं व्हिडिओमध्ये मी समोसा बंद करून घेतला आहे त्या पद्धतीने हे समोसे आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने सगळे समोसे मी आता रेडी करून घेणार आहे। हे समोसे आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे आहे। जास्त वेळ आपण हे समोसे बाहेर ठेवले तर वरचं आवरण कडक होण्याची शक्यता असते आणि ते फुटण्याचीही शक्यता असते। आता तेल आपल्याला हाय फ्लेमवर आधी गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला ह्यात समोसे सोडून घ्यायचे आहेत। आता समोसे अगदी मीडियम ते मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। या समोसाला गोल्डन असा कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत आणि फ्राय झाले की ते आपल्याला एका टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने हे सगळे समोसे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत।
आता ह्याच पिठाचे तुम्ही पेनवेल समोसेही बनवू शकता किंवा मैने समोसेही बनवू शकता। आजची ही झटपट होणारी क्विक इन्स्टंट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ती तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि अशाच क्विक इन्स्टंट आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे यापुढे ज्या काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल।